बसलेल्या लोकांनी आपली जीव लावून खाऊ नका म्हणून जीव लावून म्हणा तुका म्हणे आले घरा तुका म्हणे आले घरा बोला काही लोकांना सवय नसल्यामुळे त्यांचे तोंड बंद पाहिजे मी नाराज होते ना असं त्यांना येत तसं तोंड हलवायला असं मला बरं वाटतं तुका म्हणे आले घरा तुका म्हणे आले घरा तुका म्हणे आले घरा तुका म्हणे आले घरा दिवाळी दसरा तुझी दिवाळी दसरा माझ्या तोंडापुढे म्हणत नाही माझं ज्याचं लक्ष नाही त्याच्यावर माझं लक्ष जात आहे दिवाळी दसरा दिवाळी दसरा दादी बाबा तुमचे दागिने तुमचं वैभव तुमची प्रतिष्ठा तुमचं सार सर्वस्व पूर्णत्व व्यवहारातलं श्रीमंती सौंदर्य तारुण्य सत्ता संपत्ती या सगळ्या गोष्टी जरी एकत्र आल्या आणि श्वास उत्सवासाठी प्राणवायू नसला तर आपली दिवाळी स्मशानभूमीत होईल बरोबर आहे वाजवा की एकदा काळे म्हणून दिवाळी जी आहे ज्याच्यामुळे होते तो ओंकार आहे जनावरांना कळत नाही तरी सुद्धा ओंकारच रात्रीचे बैल आहे ना बैल घोरायला लागले ना तर माणसासारखीच होतात माणसं झोपल्यावर जाग आहे त्याला विचारत ते कसं करतात
असंच करतोय की नाही खरं सांग. म्हणजे बरं मला सांगा, हिंदू घोरतो आहे ना, हिंदू आणि मुसलमान काय घोरतो? मुसलमानही घोरतो. मग मुसलमान घोरतो याचा अर्थ त्याच्याही नाकात काय जातो? प्राणवायू. वारा म्हणा, वारा जातो म्हणजे प्राणवायूच्या रूपाने. तो भेद करतो का दादा? असं बघा, दोन्हीकडे लक्ष द्या. नाही, माझं लक्ष तुमच्यावर आहे ना. पहिलंच लव झालं, आता काय करू, पुढं लक्ष देऊ. म्हणजे जर वारा मतभेदानं वागत नाही, जगामध्ये असो की रांजणी वाडीमध्ये असो, जरी दोन जावांचं पटत नसलं तरी वारा म्हणतो का थोरलीच्या नाकात जातो, दाखलीच्या नाकात मिरचीची पावडर झाली, असं म्हणतो काय वारा ग बाया? भिंती बांधल्या मध्ये वेगळ्या निघाल्या दोन जावा, आणि बल्ब असतो ना, बल्ब इकडच्या घरात होता, थोरलीच्या घरात बटन आणि बल्ब. प्रकाशासाठी घर बांधू म्हटल्यानंतर वेगळं तर निवडू, मग त्याने प्रकाशासाठी मध्ये भिंतीला थोडी जागा ठेवली. संध्याकाळ झाली आणि मग थोरली बाई म्हणाली, हे दिव्या, हे वार्या, तिचं माझं भांडण होईल आणि बटन माझ्या दाब्यात आहे, लाईट दाबली का तू शेजारणीच्या घरात पडू नको, तिचं माझं भांडण झालं. मग काय ग बाया हो, ऐकलं का हो दिव्यानं? ऐकलं का? का खरची मुझे करावा, श्री ज्ञानेश्वर माऊलींची भाषा. केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वशांतीच्या तळमळीने कळवळणार एक कोमल अंतःकरण म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जुहाळा, विठ्ठलाचा प्राणसखा, विश्व विठ्ठलाचा प्राणसखा, अनाथांची माय माऊली, दीनदलितांचा कैवारी म्हणजे माझे ज्ञानेश्वर महाराज. ब्राह्मण समाजात जन्माला येऊनही ब्राह्मणांच्या विरोधात नाही बरं. एकनाथ महाराज ब्राह्मण होते, ज्ञानेश्वर माऊली ब्राह्मण होते, आणि जगाला खरा धर्म शिकवणारे साने गुरुजी पण ब्राह्मण होते. मग आपण ब्राह्मण द्वेषी नाही, पण त्या काळातल्या काही खोडील ब्राह्मणांनी जो काही हिंदू धर्माव्यतिरिक्त काही वेगळा स्वार्थी पाखंड नावाचं काही पुस्तक लिहिलं आणि त्याला हिंदू धर्मात घुसवल्यामुळे पवित्र हिंदू धर्माची मानहानी व्हायला लागली. म्हणून ब्राह्मण असून सुद्धा ब्राह्मण्याच्या विरोधात लढणारा, लेखणीने लढणारा पहिला संतवीर म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. काय फिलॉसॉफी सांगतात, म्हणून ऐकणारे उगाच असे नाही. परवा एका कीर्तनाला गेलो, भरत महाराज देवते महाराज बरं, आणि पुढे 5-50 बसली होती. आता म्हटलं माझा मुलगाच पडला समजा. त्यातली ती म्हणले टाळू द्या. म्हणजे काय टाळू द्या, तुमच्याकडे पाहिजे डोक्यात लागते भाऊ. हम जवानों की चाहते हैं, क्या बात है, वाह, हम जवान
एपिसोड पाहिलं मला आठवते. त्याच्या आठवणीत काय मला नाही सांगता येणार. काही काही प्रासादिक डोळे असतात. तुमच्या प्रासादिक डोळ्यांमध्ये आणि प्रसन्न व्यक्तिमत्वामध्ये जनतेच्या सुखदुःखाचं चिंतन तुमच्या डोळ्यात आहे आणि ते मला वाचता येतंय म्हणून मला कीर्तनकार म्हणतात. बाकीचं काय? कीर्तनकार म्हणजे कीर्तनाला आकार देणारा. कीर्तनाकार. कीर्तन म्हणजे काय तर कळलं पाहिजे. हे जे आहे हे कीर्तन नाही. याच्यातून जे नंतर जो रस निर्माण होणार आहे. गायन केलं महाराजांनी. किशोर, वय किशोर, मोठा असूनही किशोर. किशोर म्हणजे लहान. श्रीमंत असूनही एव्हरी मॅन इज हिज प्राइज. सर्वांमध्ये जो बसतो त्याला किशोर म्हणतात. तारुण्य, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती या चारही गोष्टी एकत्र येऊन ज्याच्याकडून अनर्थ होत नाही त्याला किशोर असे म्हणतात. थोडा टाळीवर याच्याकडे काय काय बघा. तारुण्य हे बघा बसते. सौंदर्य सुनील भाऊ डॉक्टर. सौंदर्य काही ना देव मोठ्यासारखेच दात देतो पण तो जणू काय तोंडात डुक्कर मेले असा. माझा दुसप्त्याचा आज दुःख आहे. माझ्या गाडीत बसा. मी म्हणलं पहिलं माझ्या तोंडात म्हणून ईश्वरानं, निसर्गानं, विश्वा एवढ्या पांडुरंगानं आम्हाला जे दिलंय ते जपण्याचा संकल्प ज्या दिवशी तुमच्या माझ्या आयुष्यात पक्का होईल तो तुमच्या जीवनाचा धन्य दिवस असतो. नेमकं ते घडत नाही ना आपल्याकडून. तारुण्य जपता आलं असतं. तुमच्या वयाची पोरं काल ओढ्याला पडली होती. दोन तिकडं माजलगावच्या रस्त्याने येत होतो जालन्याकडे. बंधन करू नको. चेअरमन मी होणार. तू नाही मी होणार. मी होणार. तो म्हणला मी होणार. ती म्हणे तुम्ही दोघे जावा. दोघे पडले. संडासे चटणी तर मुतले चटणी. राहिला बाजूला हे चोर म्हणूनच झाले. कारुण्य आहे, सौंदर्य आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे पण काय नाही. बुद्धी ही सद्बुद्धी ज्या दिवशी होते तो दिवस धन्य होतो. म्हणून मी खूप सुंदर उभी माऊलींची आज माझ्या मुखातून आली. तुमच्या सर्वांच्या कृपेने माऊली. आम्ही पोलीस पाहिला होता पण दांडे हातात घेणार. मारणारा, दादागिरी करणारा. आमच्या गाडीमध्ये जेवण असतं, जेवण वाढ पण पोलीस मंडळीमध्ये असतात. सोडीतच नाही. अरे बाबा साहेब अहो लोकांना जेवण न्यायचं नाही. आम्हाला वरून ऑर्डर म्हणलं आम्हाला खालून ऑर्डर. पोलीस आपण कसा पाहिला तांबे घेऊ आडदाट रानटी. पण मी आज असा एक पोलीस पाहिलाय मृदू सभा हे नवली कैसे सज्जनाचे चित्त आणि मी आज धन्य झालो. धन्याचे धीर
एका एकाच्या नावात टाकते भरतो पठाडे महाराज. पठाडे वेगळं का? पठडी 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 म्हणजे संग्रह करण्याचं ठिकाण, संवर्धन. ज्यांनी एवढी मोठी कला प्राप्त होऊन सुद्धा शील प्रज्ञा आणि करुणेची पठडीत जतन केली. नाव पण त्यांचं छान आहे, भरतो. भरत या शब्दातला भ काढलो काय राहतो रतो. मी तया गोवळा रतली. किती शिकवाला किती शिकवाला किती शिकवाला किती शिकवाला But I don't like religion and caste. I like your God. My God is a Vithala. I don't like your God and the religion and the caste. I like only world and the people. Whole world is my house. And all people is my family and the God. किती शिकवाला रांगणेवाडीचं नाही बरं का, आमच्या इकडच्या बाया नवरी गावात आली, लग्न लावून नवरी गावात आली. काही काही बाया नाही खट्यात निबर दुसऱ्याचं वाटोळ करण्यात पटाय. बाई सकू हळद पिटली का ग? म्हणजे आता कांदाच पिटली. म्हणजे चहा पिये. चहा प्यायला बसल्यावर सुरू केलं ना त्या म्हातारीनं, अगं तुझी सासू लय वाईट आहे, तुझी सासू लय वाईट आहे. अगं तिने 4 सुना जाळून मारल्या. अगं ती अशी गोड गोड बोलती आणि ती सुनांना जाळून मारती म्हणल्यावर ही नवी सुनबाई आमची बेशुद्ध थापक्यानं पाणी लावून वारा घालून जागी केली. करायला लागली. ती म्हणाली मगाशी माझ्या आत्याने मला पोहे दिले, आत्यानं मला माझे केस विचारले, माझ्या तोंडात चमच्याने पोहे भरवले. ती आत्या खरी का ही आत्या खरी? कोणती खरी असेल, घरची का दारची? म्हणून लग्न झाल्यावर 6 महिने तरी सोनं बाहेर पाठवू नका ग बाहेर. आता वाटोळ झाल्याशिवाय राहत. तुझ्या सासून बाई सुना जाळून मारल्या ग बाई. ए नवीन नवरे, अगं त्या म्हातारीत राहू नको, नाही तर तुला पण जाळून मारे. अगं तुझा नवरा कट्टा कट्टा आहे काय? रांगणी वाटतीला नाव घेत बरं आमच्या गावात. कशाला राहती गावात? नवरा घेऊन जालन्याला जात नाही, पुण्याला जात.
तुझा नवरा कुठेही एसटी स्टँडवर हमाली करील आणि तू कोणाची 4 भांडी घासावं भागं तुमचं नको बाई तर राहू. जिच्या घरी 100 मजूर होते. बायानो ऐकताय का नाही? महिला मंडळी ऐकताय का? लक्ष नाही तुझं मी नाही खाली गुंतलोय आज एखादा आणता का? 2% ना 2 वर्ग बायांनो. हे पिवळ्या साडीवाली मावशी मी तुझ्याकडे बघतोय पण तुझं लक्ष नाही लोकांकडे कोण कोण ऐकते तेच पाहिजे बाई. त्यांना राहू मला काय साडीवाला पुढं टक्का नाही ना टक्का त्यांना मुळे देऊ नका. काय सांगत होतं बाळा? टक्क्या नाही पहिला पक्क्या. ती म्हणाली नवरा घेऊन शहरात जाऊन राहा. आता माझ्या घरी 100 माणसं रोज कपाशीची बोंड वेचायला येतात. अगं कसली कापसाची बोंड जाळून मारी. आवडली घरी गेली काय म्हणली सांगते तुम्हाशी वेगळं निघावं. आई नाही मला माहित नाही बाई वेगळं निघा. आपल्या दोघांचं बघा. टेम्पो भरला लग्नाची नवीन सगळी भांडी घेऊन नवरा बायको जालन्याला गेली. झालं का? हे जिच्यामुळे झाली तीच गावात प्रचाराला पहिली. अगं रखमे 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 काय झालं ग आत्याबाई? अगं तुम्हाला कळलं नाही का काय झालं? बाया लई वाईट झालं ग, लई वाईट झालं. काय झालं? म्हणली नर्मदीचं घर फुटलं. जालन्याला हमाली करायला गेला बाई. दांड काढायला कापूस तोडायला 100 मजूर त्यांच्या घरी. दादे बायको घर सोडून निघाली. कोण सांगते? गिरी महाराज गंगातले तपस्वी महापुरुष. आम्ही लई कलावंत आयुष्यात पाहिले. नव्या युगातले कलावंत गुड आर्टिस्ट आणि त्याला प्रेमाचं लोणी चिवटलंय. मुलाय मुलाय मजमुनी ज्ञानी कोण आहे म्हणणारे 2-4 बोलातले चिकार 2 पुस्तकं वाचून भागवतकार चिकार लोक झाले. 2 महिन्यात भागवतकार असा पाहिजे. कसं आहे सगळं गाणं तयार, वक्तृत्व तयार आणि कपडे ते अंगावरती जातात. नवरदेवच दिसतो झालंय पण लोकांना कळत नाही झालंय. लोक मला म्हणतात देवटे मार लग्न झालंय का पोरगी म्हणजे भाऊ त्याला 2 पोरी. बाई बाई बरोबर सांगितलं. ती बाई म्हणते अगं बाई नर्मदी
सकू कोणचंही फुटलं तरी चाललं असतं बाई, पण नर्मदीचं नव्हतं फुटायला पाहिजे. फोडलं कोणी हो, घर फोडलं कोणी, तिनेच फोडलं आणि हीच बोलते परत. कळलं का माझ्या बहिणी? म्हणून धन्यता जी आहे हेवाळा आहे कोकते राव बरोबर सांगत जर लागलं तर मला. म्हणून विघ्न संतोषी असणं सर्वात वाईट गोष्ट आहे. स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याला झालेल्या सुखानं जोपर्यंत माणसं दुःख मानतात तोपर्यंत ती किती तरुण सुंदर आणि श्रीमंत असो त्याचा काही उपयोग नाही. जेव्हा दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी व्हा समजता समजता काय समजता सुखाचा शब्द बोलावा समजता धीर तो द्यावा समजता धीर तो द्यावा सुखाचा शब्द बोलावा अनाथा साय ते द्यावे जगाला प्रेमाने पावे जगाला प्रेमाने पावे जगाला प्रेमाने पावे. पाणी द्या, विवस्त्राला वस्त्र द्या आणि गरीब मुला मुलींच्या शिक्षणाला मदत करा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तुम्ही व्रते नियमन करावे. आमच्या बायांना एवढं तांब्यावर पाणी दे म्हटलं ना, अरे ती विधवा आहे, म्हातारी आहे, तिचा मुलगा वारलाय, सून पळून गेली, नातवंड येडपट आहे, तेवढा पितात, एकटी म्हातारी शेजारी घरात आहे. पण नवरात्राचा उपास करताना अर्धा किलो खिचडी पावशेर भगत मातीच्या देवी पुढे नेऊन ठेवली. कुत्र्या कोल्याने खाल्लं झोराळा मुराळा. शेजारच्या म्हातारीला घासभर दिला नाही.
शेजारच्या विधवा गरीब अनाथ पंगू म्हातारीला जर घाटभर साबुदाण्याची खिचडी बकरीचा भात आणि एवढीशी आमटी दिली असती तर विश्वा एवढी अंबाबाई प्रसन्न झाली असती. जे सांगण्यासाठी जे येतात सर्वस्वाच्या जीवनाची होळी करून जगाच्या सुखाची काळजी करतात त्यांना संत असे संत जाने वाले, संत जाने वाले, जगानी वाले, संत जाने संसार काही काही बाया मायासारखं यंत्र पण आमची शब्द कळतात ना यंत्र म्हणतो यंत्र आहे यंत्र म्हणजे तोंडात वा शरीर केसात वा मशरी लावलेल्या तोंडात तुम्ही या जेवणार जेव्हा मीठ आणि त्या बोटाने पीठ मळलं नेमकं भरत मारलं पाहिलं मला नाही सांगितलं. म्हटले मावशी मी चपात्या नाही खात मला ज्वारीची भाकर लागते. वाबळे मारलं ना यादव बळीराम दादाराम देवटे मारलं ना त्या पोलिसाला एखाद्या चपाती अरे म्हटलं भरत मारत तुम्ही चापरी बरं का बरं चपात्या नाही खात म्हणजे महाराज ते उद्या सांगत आम्ही जेवल्यावर दुसऱ्या दिवशी फळा फळा वगैरे त्यांनी सांगितलं. एक बाई म्हटली सून बाई बरं का बायावर बायांचं लक्ष नाही ऐकलं खरंच नाही ऐकते ना सर नेमकं मी तिच्याकडे पाहतोय तिथंच लक्ष नसतं खरं समोर पाहिजे होतं जवळ बाहेर एक गाणं म्हणा का माझ्या मागे सगळ्या जणी म्हणाल का म्हणा आनंदाची दिवाळी आनंदाची दिवाळी पण म्हणा सरळ बसा म्हणा आता बघ कसा आवाज येतो तिला येत नाही तो ढालवायचा आनंदाची दिवाळी आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी घरी बोलवा हा वनमाळी हे वनमाळी वनमाळी वन 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 न्यू प्लॅन्ट लोकांना नव्या पिढीला माझ्या रांजणेवाडीच्या तरुण पिढीला नवा विचार अंधश्रद्धा निर्मूलनाचा व्यसनमुक्तीचा सामाजिक समतेचा सामाजिक न्यायाचा सामूहिक बंधुत्वाचा शील प्रज्ञा करुणा दया क्षमा शांती जपणारा विश्वधर्म कळावा असा माझ्या बलराम दादाला वाटतंय. म्हणून तरी एवढे परिश्रम घेऊन एवढे कलावंत आम्ही गोळा झालोय. आम्ही म्हणते मी पण आहे शिवाय काही न घेता आलोय विशेष म्हणजे आज काय भिकारच्या धंदाने भले आम्ही बाहेर काही तसेच आणि आज सगळे मोकाटच गोळा झाला. मोकाट म्हणजे फोकाट नाही तर मोठा धंदा वाटतो एवढं आणायला 1 लाख नाही 2-4 लाख लागले असते. पण आज गिरी महाराज गिरी महाराज गणेश महाराज हो गणेश महाराज हे नगरसेवक मिलन भोकाळे महाराज नगरसेवक असे हजारो महाराज नगरसेवक होऊ. मग दारू बंदी करायची वेळच येत नाही तेच करते दारू या 14वर रतन गोष्ट ऐकावी
आती है वो भजमन नारायण, वो भजमन नारायण, वो भजमन नारायण, वो भजमन नारायण, वो भजमन नारायण. भक्तुला कळलं की दारू प्याला युद्धाला गेला, तिकडे कमेला परत आला नाही. तो तसाच रावण मेला दारूचा आपसात लढले कैक मेले नाही. कौरवांची काय ती गती तुम्ही मूर्खमती, गाव दारू पेता बरी गत नाही जी. क्या बात है, जय हो. सुख असून भोगिता दुःख दारूच्या पायी. जिरळ जिरळ जी जी गती जिर जिर ये जिरळ जिरळ जी जी गती जी गती जी गती जी गती. आता चालेल. दारू पिऊन बसली कडकी खिशात नाही दीडती छाती धडधडे. जे मुखात येईल ते पुराणे बडबडे. आम्ही असं करतो. पचपचा तुके जसे मुखात पडले किडे, परिगत नाही रे परिगत नाही. आता जेव्हा पराळा मंदी, आता जेव्हा पराळा मंदी, पराळा मंदी, पराळा मंदी, आता जेव्हा पराळा मंदी, पराळा मंदी, आता जेव्हा पराळा मंदी, पराळा थोडं मधुर वाटत, मधुर फुल असं, फुल आवाज. रात्री काढून नका. रात्री काढून पेटीसाठी बारीक ठेवा. असं मला तत्वज्ञान नाही, मला बरोबर घेऊन चाल. हे विशेष आहे बरं का. हे कुणी सांगणार नाही. दुसरा एखादा येडा रताळ्या बुवा असं नाही, रताळ्या तो म्हणून अरे ज्याला गळा नाही म्हणून कुठे बळा काय त्याला कळणार याचं. म्हणून शेट सावकारी अति जोरात
कार्यती जोरात बसती तालात उठवती गाई टाक पैसा बापता झाला प्यारी टाक पैसा बापता दारू कशाला टाक पैसा बापता म्हणून माझ्या बाळांनो राजा हो, आता तुम्ही किशोर आहात, फक्त दिवटे लावायचे राहिले. किशोर महाराज दिवटे. संपत्ती असूनही संपत्तीचा गर्व नसलेला हे मामा बघा म्हणजे लय धडपड मामाची. मामानी वाच वाचल दोघ चालल दिंडीत बाई मामानी वासा वासा ग दोघ चालल दिंडीत बोलल कोण बाई बाई ग माय लेकीच पंडित. कळलं का माय लेकीच पंडित? या आईचा नियोजकीचा मामाबाची याची बाई ग शोभी लावली जनान भाच्याची कवळी शीन शीन ग पस्कन मारली मामान. हा ज्याच्यामध्ये मोठेपणा आहे त्याला संताशी म्हणतात. काड्या जटा न वाढवता भगवे परिधान न करता दंडन मुंडन तीर्थाटन पंचागणी रंगाला भेटण्याची जी प्रभावी कला देतात त्यांना संत असे. भेदभाव मावळला अवघा विश्व देव झाला आणि भेदभाव मावळला म्हणून धर्म आणि जातीच्या खुळ्या कल्पना बाजूला ठेवून स्वतःच्या कर्तव्यरूपी धर्माला जागायला जे शिकवतात त्यांना संत असे. धर्म जातीच्या खुळ्या कल्पना अलीकडे ते नवीनच तिकडे फॅट धर्म खतरे में है. खतरे में तू धर्म कसा घेत सांग मला पहिलं. तुझ्या कपाळाला एवढा मोठा गंध नाकमध्ये बाटली भर दारूने घेतलाय छंद धर्म खतरे में है. एक तो वड्यात पडवतो गोखाडी दारू पिऊन धर्म खतरे में है. हो बाबा मला इकडं या म्हणलं काय रे बाळा धर्म खतरे में है. धर्म खतरे में तू खतरे में जीवन बर्बाद झालेलं आहे ना. पण धर्म काय लोखंड आहे की ते तुटणार? धर्म काय पखवाचे का तो फुटणार नाही? धर्म काय कागद आहे का तो फाटणार नाही? धर्म खतरे में है म्हणजे काय करायचंय? फक्त हिंदूंच्या नेत्यांनी सांगायचं हिंदूंना हिंदू धर्म खतरे में है आणि मुसलमानांच्या नेत्यांनी त्या मुल्ला मौलव्यांनी सांगायचं अरे इस्लाम खतरे में है. म्हणजे हिंदू मुसलमान झगडे लावायचे, मडरी मारामाऱ्या लावायच्या, काय बोलतो दंगली लावायच्या आणि मग तुकानं यांनीच लुटायची. कळ कोणाचे टीव्ही पळव, कोणाचे फ्रीज पळव, कळ म्हणजे दंगली लावण्याचं साधन आहे. म्हणून धर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे असं ते सांगतात. त्याला संत म्हणतात. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. त्यांची पावन कर्म
त्यात वाचा जरा बरं का. लोक म्हणतात ना मुसलमान आमचे शत्रू आहे. अरे इथे 10,000 वर्ष मुसलमानांचं राज्य होतो, तरी सुद्धा हिंदू धर्माला कुठे काळा डागही लागला नाही, कुठे झगडही झाले नाही हिंदू मुसलमानांचे. झाले ते सत्तेसाठी झाले, झगडे झाले ते बोला मोठ्याने बोला सत्तेसाठी झाले, माणसं मारण्यासाठी नाही झाले. म्हणून ते 10,000 वर्ष मोगलाई होती, मुसलमान राज्य होतं, तरी सुद्धा इथल्या देवळांना देणग्या दिल्याचा इतिहास आहे. म्हणून हिंदूही वाईट नाही आणि मुसलमानही वाईट नाही. म्हणून मुसलमानांच्याही नाकात प्राणवायू ऑक्सिजन जातो आणि हिंदूंच्या सुद्धा नाकात वाराच जातो. याचा अर्थ वारा जर भेदभाव करीत नाही तर आम्ही सुद्धा अभेदाने जातीय तणाव आणि धार्मिक तणाव निर्माण न करता मनुष्य जन्माला कुठं यायचं तो काही ठरवून आलाय का? कोणी मातंग आहे, कोणी धनगर आहे, कोणी बनगर आहे, कोणी सनगर आहे, कोणी माळी आहे, कोणी मराठी आहे, कोणी वंजारी आहे, कोणी ब्राह्मण आहे. ते आपण काही ठरवलंय का की आम्हाला जन्माला येताना ब्राह्मणाच्या पोटातून यायचे आहे? नाही. म्हणून मनुष्य जन्मान मोठा नसून तो कर्मान मोठा होऊ शकतो. हे जे शिकवतात त्यांना संत असे. त्यांना कितीही छळव, किती त्रासव, तरी छळवणाऱ्यांच्या विरोधात एकही अवाक्षर न काढता न लिहिता छळवणारे पहिले सद्बुद्धीजन्य सालस सभ्य आणि सज्जन झाले पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांना संत असेल. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममोहो निरहंकार समदुःख सुखक्षमी. साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐशिया. काय म्हटलं? साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐशिया, दया भूतेष्वलोलुप्त्वं माधवं ह्रीरचापलं संतुष्टः सततं योगी. हे बघा राघवत लागायचे संजीव दादा आलो तर त्यांच्याच घरी असतो. 800 रुपये छानतात, रंग गुलाबी, शर्ट गुलाबी, तेच काही ससा आहे, लई ससा छान मोठा बागायता बंगला, श्रीमंती सगळ्यांनी युक्त असून सुद्धा लहानांमध्ये लहान होऊन बसणारा तो संत आहे. आय डोंट लाईक युनिफॉर्म. युनिफॉर्म घालून संत होत नाही. दाढ्या जटा न वाढवता, भगवे परिधान न करता, दंडन मुंडन तीर्थाटन पंचाग्नी साधना शिवाय सत्य मार्गाने सत्य कर्माने सिम्पल अँड बेस्ट साधं जीवन जगल्यावर श्रीमंतीलाही सुगंध येतो हे ज्याला कळतं आणि जगतो तो शेतकरी सुद्धा संत. बळत आपल्या दाढ्या जटा वाढवून 2-4 किलो गांजा खिशात घालून ज्ञानोबा माऊली गांजाड काय काय तर पंढरपूरच्या रस्त्यात सुद्धा ज्ञानोबा माऊली तुकाराम. एखादा लाख सोडलेला असेल 10-15 लाख तर कसलेच असतील. पंढरपूरला गेले तरी अशी बस त्याच्या धर्मशाळा समोर
काय रामराव जायचं अजून नाही बाबा 5 किलो खपली तरी अजून नाही. जर 15 लाख लोक पंढरपुरात थुंकले पुढच्या वर्षी लवकर याची वाट पाहत असतील नाही का ते लोक. कधी वारकरी येतात कधी आमच्या गावात होतात. ज्या दिवशी थुकायचं बंद होईल बरोबर आहे मामा, ज्या दिवशी थुंकायचं बंद होईल हे तंबाखू गोवा घाणेरडं तोंड करून घाणेरड्या वस्तू बॅक्टेरिया तोंडातून थुंकायचं नाही असा ज्या दिवशी पक्का ठराव करा त्या दिवशी तुम्ही बिनमाळ्याचे वारकरी व्हा. म्हणून असं म्हटलंय आधी अन्यायावर वाद करा. ते तंबाखू खायला लावतात ना, कामयेश क्रोधयेश रजो गुण समुद्भवम महाषणो महापाप्मा विद्धेनम इह वैरिनम. हे वैरी आहेत बाबा. काम क्रोध मद मत्सर मद मत्सर मद शाहीर पण पाहिजे कीर्तना. काय असं डोळ्याला पाणी लावा, हाताला हात लावा, नाकात बोटे घाला, देवावर पाणी होता, 5 पळ्या घ्या आणि प्या, 2 पळ्या तोंडात घाला, 3 पळ्या नाकात, 4 पळ्या डोळ्याला लावा, हाताला हात लावा. बायकोजी आणि मला सकाळीच हाणलेली पुढ्याच्या हात लावा, तोंडाला तोंड लावून बरं नाही म्हणते मुख्याला मुखाला. आणि काही ऐकतात तो लोक येण्यासारखं कर्मकांडी लोकांनी काही ऐकतात. म्हणून कर्मकांडाच्या आणि पाखंडाच्या विरोधात लढाई करून गाव कुसाबाहेरच्या दलिताला आणि काबाड कष्ट करून पुरुषाच्या प्रपंचाची पंढरी सजवणाऱ्या स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावं म्हणून ज्यांनी पहिला धडा या 13व्या शतकात गिरवला त्याला संत असे म्हणतात. जोरात टाळी वाजत नाही. माझ्या कीर्तनात गोष्टी नसतात, गंमत नसते, जावाई नसतो, सासू नसते, आरवाच्य नसतं. म्हणून मी तुमच्यासारखं ना पुढे का हे कसं गमती जमतीचं नाही ना थोडस. मग सामान्य माणसाला असं ऐकायची सवय नाही ना. तर तुमच्या सारख्याने एकानं ऐकलं का 1000 घडवे. हा एकटा मुलगा 1000 तरुणांना सांगेल अरे कीर्तन इज बेस्ट. कीर्तन हे मानवाच्या सुखाचं चिंतन आहे किंवा मानवाच्या सुखाचं चिंतन म्हणजे कीर्तन आहे. कॉन्सन्ट्रेशन केलेला माणूस म्हणजे भरत. रत म्हणजे रमलेला, एकाग्र झालेला. असे आम्हाला भरत भेटले. आम्ही पण त्याचं शिकून आजपासून आम्ही प्रेमात रत हो, पण प्रेमिकेच्या नाही. प्रेमिका रत होते पण तुझ्यापेक्षा चांगला चिकना पाहिला का तिकडेही रत होते आणि तो आत्महत्या करतो.
गेला ग बाई माझा भाऊ गेला ग बाई माझा भाऊ गेला ग बाई माझा बंधू माझं बाळ गेला ग बाई गेलं नाही ते मी येणं म्हण अक्कल नव्हती चमड़ी क्या प्यार करती है आज की चमड़ी कल दमड़ी हो सकती है आजचे दात उद्या पडणार आहे आजचे डोळे उद्या दिसायचे या मेंदूतली महाराणी वेडी होणार आहे झाले मी वेडी झाले मी वेडी झाले मी वेडी वेडी झाले मी जिस कष्ट को इलाज नहीं वो सहना ही पडेगा बरोबर आहे आणखी 50 वर्षाने असं केलं आणि असं केलं आणखी 50 वर्षाने तुझी पप्पी कोण कोण घे मज नाही हात पाय डोळ्या पडली घ्या अरे 50 वर्षापूर्वी तो बघत होता आता दिसत नाही मज नाही हात पाय डोळ्या पडली झापड वा कर्ण हे बधीर झाले वाचा बोलण्या नाक मूक लागले लाळ आणि शेंबूर श्वाना परिगती झाली अवघे तरती हाड हाड हे होणार जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणू दर्शन याचं दर्शन घ्यावंच लागणार आहे आजच्या तारुण्यातच आता जागा रे आता जागा रे जागा रे जागा रे जागा रे जागा आता जागा रे धोक्याच्या ठिकाणावरून जे पळायला शिकवतात त्याला काशी म्हणतात म्हणून बरोबर आहे म्हणतात काय म्हणतात अवघी आनंदाची पण कधी झाली काम क्रोध लोभ
सख्या बहिणीचा दर्जा देण्याचा भाव एकदा का शिकले, संत हे संत जरी असले तर संतांचं श्रवण करून जे लोकांच्या लेकी बाळीन आपल्या बहिणीचा दर्जा देतात ते सुद्धा संत होतात. मुक्या जीवांचं मांस खाणार नाही, मुक्या प्राण्याला अभयदान दे. पशु पक्षी गायी म्हशी बैल भूत दया गायी पशूंचे पाळन ताणेल्या जीवन वणा. मुक्या प्राण्याची हाडकं चघळून माझ्या तोंडाचा मी खलबत्ता करणार नाही. हा तथागत गौतम बुद्धांचा विचार. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी साध्या गोड सोप्या अभंगात मांडला. मांस खाता हौस करीता, मांस खाता हौस करीता, अरे मैं तो बुद्धा नहीं हूँ, पण किशोर देवतेच आहे. मला देवा लावायचा राहिला. भगवान बुद्ध सांगतात, बा तरुणा, कोणत्याही जातीतलास, कोणत्याही धर्मातलास, हिंदू असा, मुसलमान असा, ख्रिश्चन असा, तुम्ही आपल्या बुद्धीला शरण जा. बुद्धं शरणं गच्छामि. ते कोणी देवाला शरण जायला सांगितलं आणि भगवान बुद्ध म्हणतात की मला शरण आहे असं नाही म्हणत. ते पाली भाषा आहे. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे आपल्या बुद्धीला शरण जा. आपल्या बुद्धीला शरण गेलं पाहिजे ना. घरामध्ये जे पोरग जास्त वेड्यासारखं करतो त्याला जर तुम्ही त्रास दिला की नाही ते आणखी वेड्यासारखं करत. मूर्खाला जर मूर्ख मूर्ख म्हणत गेलं तर घरातली सगळी भांडी फोडील, फ्रीजही फोडील, टीव्ही फोडील. मला मूर्ख म्हणते का? फोडला की. मग त्याला म्हटलं बाळा चांगला आहे बरं की, शहाणा आहे माझं बाळ. आणि मी शहाणा आहे. हा बेटा बस जागेवर बस. ते दिवसभर गप बसतो शांत. आई मला चांगलं म्हणली, आई मला चांगलं म्हणली. त्याला म्हणून तू मूर्ख आहे, ते मिरची वाढायचा पाटा फोडून टाकी. हो, अक्कल कमी असते ना. बिन अक्कलेच्या माणसाला मी शहाणं म्हणावं म्हणजे विघ्न संतोष होत नाही. पाठवलं. जनक जेव्हा स्वयंवर, आपलं रावण जेव्हा स्वयंवराला गेला मोठ्याने ओरडत गेला, हे जना, अरे मुझे जनक राजा म्हणजे यांच्यासाठी पोलीस, हे एक पोलीस, हे एक पोलीस, आणखी कुठे पोलीस, अजून एक पोलीस कुठे हात वर करावं, टाळे वाजवा त्यांच्यासाठी. पोलीस खात्यातली माणसं तर एवढी मृदू मुलायम झाली आणि खरी अर्थानं बेमानी सोडून इमानदारीकडे निघाली. वारकरी संप्रदायाच्या विचाराचा झेंडा हातात घेतला. जगाला सुधारायला वेळ लागला. पापी माणसानं किती पाप करायला सांगितलं तर ही व्यक्ती कधीच पाप करणार नाही. म्हणून ही पोलीस खात्यातले संत आहेत. संत म्हणजे युनिफॉर्म नाही, संत म्हणजे पट्टे ओढणं नाही, संत म्हणजे गंध लावणं नाही, संत म्हणजे माळा घालणं नाही. संत म्हणजे लक्षण आहे. बोला, संत म्हणजे काय लक्षण आहे की ते
जडजीवांच्या उद्धारासाठी सतत प्रयत्नशील राहतात. स्वतःच्या संसारावर गाड्या एवढा पुष्ट ठेवून विश्व कौटुंबिक संस्कृतीची मंगलमय जडणघडण घडविण्याची सदैव इच्छा मनात धरून जगतात. त्यांना संत असे म्हणतात. टाळे नाही वाटले संत म्हणतात. आता आपण कधी डबड्यात गेलो असतो पोरांनी. मी कीर्तनकार नसतो, हे गायक नसते, परवानगीच नव्हती ना आम्हाला बहुजनांना. ST ST NT काय BC OBC महार मान सांबार मान मराठी सगळे सगळे कुणबी कुळवाडी सगळ्यांना परवानगी नव्हती. एकाच वर्गाला परवानगी होती. दारातल्या कुत्र्याला किंमत होती, पण माणसांनो आपल्याला किंमत नव्हती. ती किंमत देण्याचं धाड ज्यांनी केलंय त्यांना संत असे म्हणतात. दारातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून फुलायचे, महादेवाचा नंदी म्हणून बैलाला ओवाळायचे, 33 कोटी देवांची आई म्हणून गायीची आरती करायचे. आणि त्याच वेळेला एखादा हाडा मासाचा माणूस केवळ अस्पृश्य म्हणून महार मान म्हणून किंवा स्त्री म्हणून, मग ती कोणती असो, ब्राह्मणांच्या असो मराठी स्त्री म्हणून समाजात वावरायला लागली तर तिला लात मारणार धर्म इथे होता. तो धर्म इंद्रायणीच्या पाण्यामध्ये फेकून देणारा जगातला पहिला संप्रदाय तो संतांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. तरी पण अजून माझ्या या बहिणी गुलामीला धर्म समजतात. गुलामीचा धर्म सोडा, धर्मजातीच्या खुळ्या कल्पना सोडून मनी धरा सत्य भावना. वाबळे कवी सांगे फार सडेतोड रे देशाशी नाते आता जोड रे देशाशी नाते आता जोड देशाशी नाते पांढरी टोपी पांढर दुहातात, दुसरा गवळी तशीच पांढरी तशीच पांढरी तशीच पांढरी. दिसतोय का आपण गडबड बोलायला पुस्तक माराय किती वेळ लागला तुम्हाला? इकडे या इकडे या, या आधी घेऊन बसतात 1 तास त्यांच्यासाठी काढे वाचत. स्त्री म्हणजे समंजसता आहे, स्त्री म्हणजे सामंजस्य, स्त्री म्हणजे सालसपणा, स्त्री म्हणजे समजदारी, स्त्री म्हणजे सद्गुण, स्त्री म्हणजे प्रसिद्धी, स्त्री म्हणजे प्रतिष्ठा. आणि येड्या सुद्धा नवऱ्याच्या प्रपंचाची पंढरी सजवण्याची शक्ती आहे. ही स्त्री खरी संत आहे. म्हणून आपण ऐकलं असेल, काय ऐकलं आपण? संत. काय ऐकलं? संत 2 शब्द आहेत. संत अविश्रांत परिश्रम घेऊन जगाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य जे कामी आणतात. तुका म्हणी बळी जीव दिला पाया तळी. म्हणून तथागत गौतम बुद्धांसारखे महापुरुष 2500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांसारखे महात्मा या भारतभूमीमध्ये प्रगट झाले. दोघांचं साहित्य सारखंच आहे. आईंचे पकी जैद पानाती
पाहता इथे कोणी जयभीमचे लोक आहेत का? लय मागे बसले आणि पुढे यायला पाहिजे ना त्या अरे तुम्हाला विठोबा कळू द्या आणि आम्हाला भगवान बुद्ध कळू द्या तर वा तुळं भांडणं कमी होतात. दर्या संपल्या पाहिजे. आम्ही भारतीय आहोत. आय डोंट लाईक रिलिजन. धम्मं शरणं गच्छामि म्हणजे मी माझ्या कर्तव्याला शरण येतो. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे मी माझ्या बुद्धीला शरण येतो. आणि बुद्धीला आणि कर्तव्याला एकदा शरण आले आणि तशाप्रमाणे वागू लागले की चांगल्या लोकांची संघटना तयार होते. त्याला गुड युनिटी म्हणतात. भगवान बुद्ध त्याला संघ असे म्हणतात. संघम शरणम गच्छामि म्हणजे संघम शरण म्हणजे काय? वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय एवढा नितळ पातळ स्वच्छ पुणे आहे का? बुद्ध म्हणवणारे सुद्धा रविवारच्या दिवशी मटण खातात. आम्ही कधीच नाही. माझा वारकरी म्हणून आम्ही खरे बुद्धिस्ट आहे. हो खरा बुद्ध आम्हाला पहिलं कळालाय. माझ्या बुद्ध भावांनो तुम्हाला बुद्ध कळू द्या, बाबासाहेब कळू द्या. अरे शिकून जीवाचं दान माझ्या भीमानं केलं. शिकून जीवाचं दान माझ्या भीमानं केलं. शिकून जीवाचं दान माझ्या भीमानं सम्यक ज्ञान कमरेवरच्या हा धैर्य शिकवतात. हे बुद्धाचं ज्ञान आहे. म्हणून पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी कळलं का? कलंकी पुढे धावा काहीतरी आहे ना. म्हणून तथागत गौतम बुद्धांनी आम्हाला अहिंसा शिकवली, शांती शिकवली आणि काय शिकवलं? मी प्राणी मात्रांचं मांस खाऊन माझ्या तोंडाचा हाडगं चघळून खलबत्ता करणार नाही. मग तुकोबारा काय लिहितात बघा या पंचशिलातल्या पहिल्या शिलाचं ट्रान्सलेशन. मांस खाता हौस करिता जोडणी वैरी ठेविला. तुका म्हणे उठती हाडे आपुल्या नाडे रडतील उठदया गाई पशूंचे पालन वाढलेल्या जीवन वना माझी. हे तुकोबरांचे अभंग या भगवान बुद्धांच्या पहिल्या शिलाचं ट्रान्सलेशन आहे. पहिल्या कळलं का? चळवळ कळलं का? कळलंय ना? मग या वर्षी दादा बरोबर पंढरीच्या वारीला चला. पंढरीची वारी धर्म आणि जाती नाकारणारी जगातली पहिली एकच गोष्ट आहे ती पंढरीची. यातायाती धर्म जात धर्म संकोचितता विष्णुदासाला नाही. आय डोंट लाईक रिलिजन. माय रिलिजन इज अ वारकर. ज्या धर्मामध्ये जगातले सर्व धर्म सामावले जातात तो विश्व धर्म म्हणजे वारकरी. एकच गवळणीचा तुकडा सांगतो. आपण थांबूया आता कीर्तना. कविल्या गवळणी कविल्या गवळणी
इकबाल मुसलमान, दादू पिंजारी मुसलमान, गुरममेळा मुसलमान, शेख मोहम्मद मुसलमान. ज्या ज्या हिंदूंना आणि मुसलमानांना वाटोळ झालं असतं आपल्या गावागावात, घराघरात रोज बोकडे शिजले असते, दारू बरोबर नाही काय ड्रम भर दारू मामा आमच्या पोराचं वारसा वाबळे मामाचं खेळतो नाही 5 बोकडे लागतो. असा किती तमाशा झाला. बर मांस खाणार नाही, दारू पिणार नाही, सुरा मेरे मद्यपमाद ठाणा वेरमणी. बरोबर आहे काय पोरांनो मागे बसलेली. शिक्कापदम समाधियामी, मी दारू गांजा अफू तंबाखू इत्यादी मादक पदार्थांचं सेवन करणार नाही. कामेषु मिच्छाचार वेरमणी शिक्कापदम समाधियामी. काय अर्थ होतं पोरांनो? काम क्रोधाचा बळी पडून लोकांच्या लेखी बाळींवर अत्याचार व्यभिचार बलात्कार करणार नाही. असा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. म्हणून मोगलाची सून आली आली ना, आली ग. मोगलाची सून आली राजगडावरी, माझा शिवबाच्या दारी ना, माझ्या शिवबाच्या दारी रे. छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की, शिवाजी महाराज की. सपवायची आपल्याला कविता म्हणायची आणि थांबायची. आपण हातवरी करा. हर 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 खाली करा, हात खाली आहे. महादेव म्हणतात तुम्हीच हात वर करा, खाली करायचा. हे बघा असं हर हर महादेव. हा बोला. हर 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 हर. मोगलाची सून आली रावा, मोगलाची सून आली, मोगलाची सून आली शिवाच्या दारी. काही मावळ्यांनी आली मोगलाची सून आली शिवाच्या दारी रे. त्या मोगलांची देखणी आणि तरुण सुंदर लाल भडक पिवळ्या रंगाची ती देखणी, गारोळ्या डोळ्याची पोरगी, शत्रूची सूड. मोगल म्हणजे इथले मुसलमान नाही, अफगाणाहून आलेले. इथे स्वारी करून इथल्या हिंदूंना आणि मुसलमानांना ताब्यात ठेवून सत्ता जागवण्यासाठी गाजवण्यासाठी आलेले मोगल इथल्या हिंदूंच्या आणि मुसलमानांच्या पोरीवर बलात्कार करायचे. तरी सुद्धा शत्रूची सून समोर असताना सुद्धा 22 वर्षाचा तरणा पांड शिवाजी राजा त्या पोरीला म्हणाला, असली म्हणून काय झाली शत्रूची सून. माझ्या तुकोबरायाने आणि वारकरी संप्रदायाने शिकवलंय, शत्रूची जरी सून आणि मुलगी दारात आली तर तिच्यावर अन्याय करू नये, हे वारकरी संप्रदाय आम्हाला शिकवला. आणि म्हणाले, राजे मी माझी आई आणि मी वारकरी आहोत, आम्ही तुकोबांचे वारकरी आहोत, पंढरीच्या विठ्ठलाचे पाईक आहोत, घाबरू नकोस. आणि राजांनी हरवळी मारली, बोलवा बोलवा रे का साऱ्या नांदणीवाडीच्या साऱ्या राधिका महिला गोळा करून घेतल्या आणि काय म्हणतात मासाडी जाऊ, बोलवा बोलवा ग
प्रेमाचा थाट उन्मून गंगाळ्यात पाणी सखे ग उन्मून गंगाळ्यात पाणी नाव गाला बेगमराणी सखे ग नाव गाला बेगमराणी आणि शत्रूच्या सुनेला राजवाड्यामध्ये सुवासिनींच्या बरोबरीने सुवासिनी म्हणजे नवरा मेलेल्या बाया नाही बरं का नवरा मेलेल्या पण नवरा जिवंत असलेल्या पण ज्यांनी आपला मुलगा चांगला घडवलाय तिला सुवासिनी म्हणतात म्हणून नवरा मेल्यावर कपाळाचं लाल कुंकू कधी पुसायचं नाही कारण नवऱ्याच्या नावाचं नसतंय ते कपाळाचं कुंकू कैकेयीला विचारलं दशरथाने कागद स्वर्ग युद्धामध्ये देवांच्या आणि माझ्या लढाईमध्ये रथाचा हात मोडला आणि तू रथाच्या चाकात आकाशासारखा हात घालून तुझ्या हाताला रक्ता बंबाळ करून घेतलास कैकेयी कशासाठी ती म्हणाली कारभारी तुमच्यासाठी नाही मग तुमचे वडील माझे सासरे राजा अजांना अवघ्या जगात ओळखलं जातं माझ्या सासऱ्याला तुमचा पराजय झाला असता तर माझ्या सासऱ्याचा पराजय झाला असता माझ्या कपाळाचं कुंकू जे आहे ते आज घराण्याचं सौभाग्य आहे म्हणून मी माझ्या बहिणींना सांगेल इथून पुढे कधी नवरा मेलाच तर कोणी कोणाच्या आधी मरू शकतो पण नवरा मेल्यावर बाईला विधवा केली जाते तिच्या बांगड्या फोडल्या जातात तिला अपशकुनी ठरवतात नवरा बेवड्याने मेलं अपशकुनी ती कशाला त्याला HIV झाला सारं गावभर फिरून आलं आणि मेलं एवढंच त्याला झाला आणि विधवा तिला केली खरंच त्याच्या बापाला विधवा करायला पाहिजे की तू पोराला चांगला संस्कार नाही दिले त्या बाईचं कपाळ पुसतात बिचारीचं मग मी असं विचारतो नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसतात मग बायको मेल्यावर नवऱ्याची काही बडबुडा फाडतात ते तर लगेच येते बळीराम दादा तुम्ही दादा बाबा माझी बिराड गेलंय एखादी जुनी पाणी असली तर बघा म्हणजे 80 वर्षाचं थेरडं म्हातारडं बायको करायला घेतो 20 वर्षाच्या पुढेचा नवरा मिळावा तिला परत लग्न करून न करण्याची परवानगी तुम्ही देत नाही तो धर्म मोडण्याची शक्ती फक्त संतांमध्ये आहे म्हणून धन्याजी दिन Bye.
सुखाची चिंता तरी मनात करायचा चुल पेटत नव्हती किस दिवस घडाला पायरी भरदाण्यासाठी बाप गावात फिरला आमचं दुःखलं खुपलं पाणी डोळ्यात आणायचा घालून पाटकुळी बाप डॉक्टर दावायचा बाप मनात झुरायचा लग्न लेकींच करीन धांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन असा कनवाळू बाप जेव्हा सोडून गेला वागळे कवीचा जीव तसा वनवाशी झाला मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना माझा हुंदका दाटतो या मामांच्या डोळ्यात अश्रू आले महिला रडू लागल्या कारण बाप खूप आवडतो माझ्या बहिणीनं तुम्हाला नांदत असल्या तरी बापाच्या नावानं नांदता हसून खेळून आगळ घाली ते मनाला किलवानी तोंड दिसू देईना जनाला आपल्या बापाच्या नावासाठी सासूरवास कोणालाही सांगत नाही माझी बहीण म्हणून बापाच्या आठवणीने ढसा ढसा रडू येतं ते बहिणीला आणि माझ्या आईला माझ्या बहिणीला बाप मनात झुराईचा लग्न लेकींच करीन धांगा ढोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकीन मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना बाप माझा पांडुरंग बाप माझा पांडुरंग तुकोबारायांचा वारीकडे संप्रदाय शिवरायांकडे आला शिवरायांकडून शाहू छत्रपती फुले आंबेडकरांकडे आला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे यातायाती धर्म नाही विष्णुदासा याने याने लहान थोडं असे अभंग स्वीकारून स्त्रियांचे आदिव्यक्तीचा आणि स्त्री शिक्षणाचं स्वातंत्र्य देणारा कायदा स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी केला म्हणून बायांनो एवढे एक तुम्ही समाजात येऊ शकता तुम्हाला समाज देण्याची परवानगी दिली होती परवानगी देण्याचा कायदा माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला कैकाले कैक गेले माझ्या भीमावानी कोणी नाही झाले भारताला संविधान अडकले नारीला गुलामीतून मुक्त केले शिक्षणाचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्याचे बायांनो तुमच्यासाठी कायदे केले हे म्हणून भीमराव माझे 150 कोटीचे बाप झाले भीमराव माझे 150 कोटीचे बाप झाले भीमराव माझे 150 कोटीचे बाप झाले बीजेपी असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो
एकनाथ शिंदेसारखा दयाळू मंत्री असो, फडणवीस बाबा असो, आणखी कोण कोण असतील ते, उद्धवराव ठाकरे असो, शरदराव पवार, सर्वांना मी प्राणांतिक वेदनेची आरोळी मारतो की धार्मिक कामाला जिथे यज्ञ, होम, हवन, देवळं, लाखो रुपयाची बांधण्यापेक्षा शाळा आमची डिजिटल होऊ द्या आणि आमची पोरं म्हणजे अधिकारी झाली पाहिजे. म्हणून आमच्या या परिसरात कुठेतरी मोठा MIDC उभारा तर माझा समाज सुखी होईल. अशा प्रकारची ह्या मायबाप सरकारला मी या दिवाळी पहाट निमित्तानं विनंती करतो. माझ्या बहिणींनो, तुम्हाला आयुष्यभर दिवाळी राहू दे. तुमची दिवाळी कशी माहिती का? दिवाळी आली आली ग कस दिवाळ काढाया, भावाचं दिवाळ लाडका माझा भाऊ गेला ग चोळी खानाळ फाडाया. दिवाळीच्या दिवशी दिशी ग माझ्या ताटामध्ये लाया, लाडका बळीराम दादा ग ववाळी ते भाऊराया. धन्यवाद. मी काय रागभर बोलत राहीन, तुमची कृपा झाली म्हणून बोलतो. मी येणं पाहत आहे जेव्हा झालेली सेवा त्याच्यात मी सादर करतो. आणि मी एवढं बांधेन आणि बांधणार नाही तर माझ्याकडून हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधल्या गाडगे बाबांनी. मी काही बांधित नाही, माझ्याकडे आहे तेवढं मला बांधून दिले बाबा दादाने पाहिजे सगळं. या माझ्याकडे हात जा. आणि बरं का त्यामुळे ट्रस्ट करून टाकलं मी, म्हणून मी गेल्यावर भांडू नको बाबांची माझी, त्याचं पण ट्रस्ट करून टाकलं. मोकळा मंगळवार आता एकच करतोय, उद्या बोलवले मुंबईला. एक 50 लाख रुपये सगळे मिळून माझ्या नावाने बँकेत टाकतील. मग पुढच्या वेळेला कीर्तन करताना किती पैसे तर म्हणायचं देतील तेवढे घ्यायचं, आपले वापरायचे. असा एक संकल्प माझा आहे, तुमच्या आशीर्वाद पुरावा. मी 9 पोरांना पोलीसमध्ये भरती होण्यासाठी 9 पोरं माझी पास झाली, पोलीसमध्ये भरती होणार. गरिबाची पोरं असतात, ग्राउंड. आता तुम्ही पोलीस झाले किती अवघड आहे. ते ग्रामर घेणं देणंच. करतरी 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 म्हणलं, कातरी म्हणतो, करतरी म्हणतो.